नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहत आहे साम टीव्ही. आमच्या साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. मूळव्याध भगंदरवर अद्भुत ओझॉन क्षारसूत्र चिकित्सा याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत आणि त्यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या साम टीव्हीच्या स्टुडिओत आलेले आहेत डॉक्टर विवेक कृष्ण लोळगे. सरांचं स्वागत करूया. डॉक्टर, स्वागत तुमचं. डॉक्टरांची थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर विवेक लोळगे यांना गेल्या 45 वर्षांपासून ते या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांना या क्षेत्रातला अनुभव आहे. तसंच 45,000हून अधिक मूळव्याध आणि भगंदरग्रस्त रुग्णांवर त्यांनी यशस्वी अद्भुत ओझॉन क्षारसूत्र चिकित्सा केलेली आहे. श्रीलंका म्हणू नका किंवा लंडन, दुबई, नायजेरिया इत्यादी वेगवेगळ्या देशांमधून, परदेशामधून अनेक रुग्ण सरांकडे येत असतात आणि त्यांच्या या मूळव्याधाच्या समस्येवर यशस्वी उपचार करून घेत असतात. तसंच इंडियन रेड क्रॉस सोसायटी ठाण्याचे ते चेअरमन आहेत. पोलीस रुग्णालयात ते सल्लागार डॉक्टर म्हणून, सल्लागार तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. तसंच उत्कृष्ट शल्य चिकित्सक म्हणून सुद्धा त्यांना नावाजला गेलेला आहे. सागर मित्र पुरस्कार म्हणू नका किंवा जैन समाज पुरस्कार मिळू नका, या अनेक संस्थांच्या मार्फत त्यांना पुरस्कार मिळालेले आहेत. सुवर्ण समाजाकडून त्यांना महाराष्ट्रातले उत्कृष्ट असे शल्य चिकित्सक म्हणून त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. तसंच आत्मनिर्भर भारत हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सुद्धा त्यांचा सन्मान झालेला आहे. तसंच गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्यांना भास्कर भूषण पुरस्कारानं गौरवलेलं आहे. तसंच व्यावसायिक उत्कृष्टतेसाठी त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत. क्रिकेटर हरभजन सिंग याच्या हस्ते त्यांना इन्स्पायरिंग लीडर्स अवॉर्ड सुद्धा मिळालेला आहे. नुकतंच त्यांना नारायण राणे यांच्या हस्ते सुद्धा उद्योगरत्न पुरस्कार मिळाला. तसंच त्यांच्या पत्नी डॉक्टर लीनता लोळगे या सुप्रसिद्ध अशा ओझॉन थेरपिस्ट आहेत आणि त्यासुद्धा कलासिद्धी हॉस्पिटल ठाणेच्या माध्यमातून रुग्णसेवा पुरवतात. चला तर मग आता चर्चेला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण डॉक्टर विवेक यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की मूळव्याध आणि भगंदरचे प्रकार साधारण किती आहेत आणि लक्षणं या व्याधींची काय आहेत, काय लक्षणं आहेत या सगळ्याची? मूळव्याध आणि भगंदर हे दोन्ही वेगवेगळे प्रकार आहेत. मूळव्याधीचं पहिलं आपण मी शॉर्टमध्ये सांगतो की गुदद्वाराजवळ खाज येणे, रक्त पडणे किंवा गुदद्वाराला आग होणे हे प्राथमिक लक्षण आहेत. म्हणजे समजा मलबद्धता झाली, का कब्जियत झाली, कॉन्स्टिपेशन झालं का शौचाच्या जागेला खाज यायला लागते, तिथे ते स्किन फाटते आणि मूळव्याध हे ते एकूण 3 o'clock, 7 o'clock, 11 o'clock अशा 3 ठिकाणी जन्मतः प्रत्येकाला असतात. परंतु कॉन्स्टिपेशन झाल्यामुळे जसा जसा जोर दिला जातो तसं ते इंटरनल रिंगमधून मोड बाहेर येतात आणि ते हाताला लागायला लागतात. जेव्हा ते हाताला लागतात तेव्हा आपल्याला वाटतं की आता मूळव्याध झाली, पण ती 3rd स्टेज असते. फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेजमध्ये आपल्याला हाताला लागत नाहीत, पण आपल्याला तिथे दुखणं, आग होणं हे लक्षण असते. तेव्हा पेशंटने जर व्यवस्थित त्याचे उपचार केले तर आपल्याला पुढची स्टेज पाहायला मिळत नाही. याच्यामध्ये रक्ती मूळव्याध आणि सुके मूळव्याध असे 2 प्रकार आहेत. ज्याच्यामध्ये रक्त पडतं त्याला आपण ब्लिडिंग पाईल्स म्हणतो. ज्याच्यामध्ये रक्त नाही पडत ते सुके पाईल्स असतात. पण ते सुके पाईल्स पटापट मोठे होतात आणि शौचाच्या जागेला अडथळा करतात आणि रक्ती मूळव्याध असते ते पाईल्स फुटतात, ब्लिडिंग होतं, परत आकसतात आणि अशा रीतीने शरीरातलं रक्त कमी होऊन रक्ताल्पता, ॲनिमियाचे लक्षण आपल्याला दिसायला लागतात. मूळव्याधीकडे लक्ष दिले नाही का त्याच्यामध्ये ज्या चिरा पडतात त्या चिरांमध्ये शौचाचे कण अडकून आतमधून, गुदद्वारातून आतमधून जो ट्रॅक तयार होतो आणि तो बम्प्सवरती, बटक्सवरती तो त्याची पुळी दिसते. पुळी दिसल्यानं रुग्णाला वाटतं की आताही कालच पुळी झाली, पण त्याचा ट्रॅक हा आतूनच तयार झालेला असतो आणि आतून ट्रॅक तयार झालेला असल्यामुळे त्याला नाडीवरण असा सुद्धा संस्कृतमध्ये शब्द वापरला जातो, म्हणजे फिस्च्युला. तर ह्या फिस्च्युला हा त्रासदायक कमी असतो पण घाणेरडा असतो. त्याच्यातून रक्त, पू, घाण, वायू असं सारखं त्याच्यातून वाहत असतं आणि त्यामुळे रुग्ण त्याच्यात बेचैन होतो. त्याच्याकडेही सुद्धा जर आपण काहीतरी गावठी इलाज करत बसला तर एका पुळीला दुसरी पुळी, दुसऱ्या पुळीला तिसरी पुळी असे अनेक पुळ्या होतात आणि जास्ती पुळ्या झाल्या का त्याला शतपुणिका असं आयुर्वेदात संबोधलं गेलेलं आहे. फिस्च्युलामध्ये महत्त्वाचं आणि वाईटाचा प्रकार म्हणजे पायलोनिडल सायनस. पायलोनिडल सायनस म्हणजे केसाच्या पुंजक्यामुळे पाठीच्या मणक्यावरती एक प्रकारचं भोग पडतं आणि हे जे पाठीवरचे केस ते वळून त्या पुळीमध्ये जातात आणि त्या पुळीमध्ये केसाचे गुच्छे अडकून राहून आणि तो भाग कधीही लवकर जखम भरत नाही. पायलोनिडल सायनसचा जोपर्यंत केस तिथचे संपूर्ण क्लिअर होत नाही तोपर्यंत हा त्रास वाढतच राहतो. त्याच्याबरोबर फिस्च्युलामध्ये टेस्टिक्युलर फिस्च्युला, व्हाजायनल फिस्च्युला असे 2 प्रकार महत्त्वाचे आहेत. म्हणजे ॲनसमधून तो टेस्टिसमध्ये जातो
तो जो ट्रॅक तो नाडीवरून आणि टेस्टिस आणि एनस एकत्र होऊन जातात. हे जर कॉम्प्लिकेशन वाढले तर टेस्टिस पण काढायची गरज पडते, म्हणजे एवढी कॉम्प्लिकेशन होऊ शकते. त्याचप्रमाणे व्हाजायनल फिस्टुला म्हणजे टेस्टिसमधून महिलांना व्हाजायनामध्ये ट्रॅक जातो आणि मग पिरियड्सच्या वेळेला किंवा शौचाच्या वेळेला दोन्हीचं सगळं गुंतागुंत होऊन जाते. ते मूळव्याध आणि भगंदरचं हे शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगितलं. अच्छा डॉक्टर, तुमचं जे ठाण्याला कलासिद्धी हॉस्पिटल आहे हे मुख्यत्वे करून महत्त्वाचं म्हणजे मूळव्याध आणि भगंदरवरच चिकित्सा आणि उपचार यात उपलब्ध आहेत. तर या हॉस्पिटलमध्ये चिकित्सा नेमकी कोणत्या प्रकारे केली जाते? आता ही हॉस्पिटलमध्ये जी क्षारसूत्र चिकित्सा जी आयुर्वेदामध्ये वर्णन केलेली आहे त्याच्यामध्ये माझं रिसर्च आहे. आम्ही त्याला ओझोन क्षारसूत्र केलेलं आहे. सूत्र म्हणजे दोरा असतो, परंतु आम्ही एक प्रकारचा फायबर वापरतो आणि आम्ही तयार केलेला औषधाचा मसाला या फायबरवरती लेपन केलेला जातो आणि त्याच्यावर आम्ही ओझोन सोडतो. ऑक्सिजन म्हणजे O2 आणि ओझोन म्हणजे O3. म्हणजे ऑक्सिजन कन्व्हर्शन होऊन तो मशीनमधून O3 बाहेर येतो आणि हा O3 वाला जो लिक्विड येतं ते आम्ही त्या या क्षारसूत्रावरती सोडतो. ऑक्सिजन जसं आपण घेतो तर आपलं रक्त शुद्ध होतं, तशा डबल पॉवरचा जेव्हा ओझोन वापरतो हा सेल्फ अँटीबायोटिक ॲक्टिव्हिटी आपल्याला वापरता येतात. म्हणजे ओझोनचा उपयोग कोणत्याही न भरणाऱ्या जखमेवरती, कॉम्प्लिकेटेड गँग्रीनसारख्या जखमेंवरती ते वापरलं जातात, तसं आम्ही वापरतो. परंतु विशेष करून आपला आता जो फिस्टुलाचा विषय आहे त्या फिस्टुलामध्ये आम्ही हा जो ट्रॅक जो असतो मी सांगितलं नाडीवरून असतो त्याच्यामध्ये आम्ही हा फिस्टुला त्यामध्ये हे फायबर टाकतो, एका टोकातून टाकतो दुसऱ्या टोकातून आणि ते बांधून ठेवतो. बांधून ठेवल्यानंतर सब्जा जसा पाण्यामध्ये फुगतो तशा प्रकारचे हे जर लावलेला मसाला हा त्या ट्रॅकमध्ये फुगतो. त्याच्यामधले संपूर्ण डेड टिश्यू स्क्रॅप करतात, म्हणजे डेड टिश्यू संपूर्ण काढून टाकले जातात, नेक्रोस टिश्यू शिल्लक राहत नाहीत आणि हा संपूर्ण जो ट्रॅक जे सर्जन लोक कापून किंवा लेझरनी तो ट्रॅक काढतात. आम्ही कुठेही न कापता कुठेही लेझर न वापरता या जो फुगलेला भाग आहे औषधाचा त्याच्यातूनच तो सगळा ट्रॅक निघून जातो आणि ट्रॅक निघाला का फिस्टुला क्लिअर होतो. आणि हा ट्रॅक निघण्यासाठी आमचा हा जो ओझोनचं क्षारसूत्र आहे हे ते अतिशय उपयोगी पडतं. याच्यामध्ये वेदना न होता कितीही ठिकाणी भोकं असली तर त्या भोकामध्ये जर आम्ही ते फायबर टाकून ठेवलं तर अनेक ठिकाणी चिरा घेऊन कापून टाके मारून हे प्रकार आम्हाला करावे लागत नाही. नुसतं त्याच्यामध्ये टाकलं तरी आमचं काम होऊन जातं. फक्त त्या फिस्टुलाच्या लेंथवरती हा किती वेळा टाकायचा आणि किती वेळा बदलायचा ते डिपेंड असतं. 1 इंचा जर फिस्टुला असेल म्हणजे गुदद्वारापासून 1 इंचावरती असेल तर ते एका सेटिंगमध्ये होतं. पण जर जास्ती मोठं असेल तर मग ते हे आपल्याला फायबर्स बदलावे लागतात. त्या म्हणजे टेस्टिक्युलर फिस्टुलामध्ये टेस्टिस ॲम्प्यूट करायच्या म्हणजे काढून टाकायच्या त्याऐवजी हे नुसतं टाकून त्या फिस्टुलामध्ये आपल्याला त्याचा रिझल्ट चांगला मिळतो. तेच सगळ्या प्रकारच्या पायलोनिडल सायनसमध्ये जो ग्राफ्टिंग करतात म्हणजे संपूर्ण ट्रॅक तो काढून टाकतात आणि स्किन त्याच्यावर ग्राफ्ट करतात. तर हे ग्राफ्ट करून सुद्धा तो परत फिस्टुला डेव्हलप होतो, परत रिकवर होतो. पण आम्ही त्या ट्रॅकमध्ये फक्त आमचं फिस्टुलाचं जे फायबर टाकून ठेवतो त्या जो फुगून त्याच्यातला जो केसांचा पुंजका, डेड टिश्यू, नेक्रोस टिश्यू सगळं निघून जातं. त्यामुळे हे कुठेही न कापता ग्राफ्टिंग न करता फिस्टुला ठीक होतो. अशाच प्रकारचं हे जे ओझोन क्षारसूत्र आम्ही मूळव्याधींवरती पण वापरतो. अच्छा, म्हणजे डॉक्टर ओझोनची भूमिका यात फार महत्त्वाची आहे. हो, ओझोनची भूमिका अँटीबायोटिक ॲक्टिव्हिटी म्हणून उपयोग पडतं. फिस्टुला म्हणजे पस म्हणजे बॅक्टेरिया क्लिअर करण्यासाठी बाहेरून अँटीबायोटिकचा मारा करण्यापेक्षा आमच्या ह्या ओझोनचा त्याचा उपयोग जास्ती प्रमाणात होतो. हे असंच पाईल्सवरती जर आम्ही एक क्षारसूत्र बांधून ठेवलं की त्या मूळव्याधीच्या टोकापर्यंत आम्ही हे सूत्र बांधतो. फक्त मूळव्याधीसाठी वापरलेलं क्षारसूत्र हे वेगळं आणि फिस्टुलासाठी वापरलेलं वेगळं, त्याच्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये फरक असतो. तर मूळव्याधीच्या जर टोकाशी जर क्षारसूत्र लेपन बांधून ठेवलं तर वरचा भाग संपूर्ण सुकून जातो आणि त्याचा ब्लड सप्लाय बंद होतो. ब्लड सप्लाय बंद झाला का तो आपोआप असतो मूळव्याधीचा कोंब आणि आपोआप शौचावाटा निघून जातो. कुठेही कापणं नाही, ब्लिडिंग नाही, टाके मारत नाही.
त्यामुळे रुग्णाला ह्या आपल्या ओझोन क्षारसूत्राचा अतिशय 100% उपयोग होतो. रेडिएशन, लेझर हे जे प्रकार आहेत याच्यामध्ये कटिंग होतं आणि इंटरनल स्फिंक्टर कापलं जाण्याची शक्यता असते. इंटरनल स्फिंक्टर आपला शौचाचा कंट्रोल करतं, तर स्टूल कंट्रोल करणारं जर स्फिंक्टरच कापलं गेलं तर रुग्णांना ऑपरेशन नंतरचा मोठा साईड इफेक्ट की तो कंट्रोल राहत नाही, तो इथे जायचं शौचाला तशीच होऊन जाते. आणि आपल्या प्रोसेसमध्ये टाके नसतात, स्पायनल ॲनेस्थेसिया वापरत नाही, मणक्यात इंजेक्शन देत नाही, लोकल ॲनेस्थेसियामध्ये इंजेक्शन काम होतं. त्याच्यामध्ये बोलता बोलता पेशंटला त्या चिकटवून पेशंटचं ही ट्रीटमेंट पूर्ण होते. नक्कीच सर. डॉक्टर विवेक सांगतात त्याप्रमाणे अतिशय सोपी आणि अशी अतिशय परिणामकारक अशी ही चिकित्सा आहे. आणखी आपण जाणून घेणार आहोत, मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर साम संजीवनीमध्ये आपलं स्वागत. डॉक्टर विवेक लोळगे आपल्यासोबत आहेत. डॉक्टर, याच्या आधी तुम्ही एका उत्तरात पायलोनिडल सायनसबद्दलचा उल्लेख केला होता, तर पायलोनिडल सायनस म्हणजे काय आणि या सगळ्या पाईल्स किंवा फिस्टुलावर हे कसं काय प्रभावी ठरतं? पायलोनिडल सायनस मगाशी मी सांगितलं की त्याला किती ग्राफ्टिंग केलं तर देखील परत परत होत राहतं. ते स्किनचं ग्राफ्ट निघतो, स्टिचेस निघतात, कारण त्याचे केस जे आहेत ना पाठीवरचे केस त्याच्यामध्ये आतमध्ये होलमध्ये जातात आणि एक केस सुद्धा ती जखम भरून देत नाही. पण आपण कुठेही कापत नाही आहोत, आपण फक्त त्याच्यावरती आतमध्ये क्षारसूत्राचं चिकटवतो ते आणि सगळ्याचा केसांचा पुचका सगळा निघून गेला, तो ट्रॅक आपोआप ओपन झाला तर तो पायलोनिडल सायनस कायमचा निघून जातो. आपल्या याच्यामध्ये काय ओझोन जे वापरतोय ते ओझोन अँटीबॅक्टेरियल ॲक्टिव्हिटी काम करतं सांगितलेलंच आहे. त्यामुळे याच्यामध्ये अतिशय उत्कृष्ट रिझल्ट मिळतो. जसा पायलोनिडल सायनसमध्ये रिझल्ट मिळतो तसंच हे ओझोन क्षारसूत्र नॉर्मल आयुर्वेदिक क्षारसूत्रापेक्षा वेगळं आणि त्यामुळे अतिशय गुणकारी आहे. रिकरन्स होत नाही, याच्यामध्ये ब्लिडिंग होत नाही, याच्यामध्ये कोणत्याही पेशंटला ॲडमिट व्हायला लागत नाही, पेशंटला कोणत्याही प्रकारचं स्पाईन पंक्चर होत नाही आणि कुठेही त्यांना रिस्क फॅक्टर नाही, पथ्य नाही, कुठल्याही प्रकारचं त्याला बंधन नाही. अशा रीते ही महत्त्वाची आपली ओझोन क्षारसूत्र चिकित्सा आहे. अच्छा, ओझोन क्षारसूत्र चिकित्सा जी तुमच्यातर्फे दिली जाते आणि इतर ज्या काही संस्था आहेत ज्या पाईल्स आणि फिस्टुलावर उपचार करतात, तर ती औषधं किंवा नुसती औषधं घेणं या सगळ्यासाठी मेडिकेशनवर असणं आणि सर्जरी करणं यात काय फरक आहे? म्हणजे चिकित्सा आणि ऑपरेशन शस्त्रक्रिया यात नक्की फरक काय? केस कापले, नख कापले, झाडं कापले का परत वाढतात, हा निसर्गाचा नियम आहे. मग ते साध्या नाव्याने कापलं किंवा 5 स्टारमध्ये कापलं तशाच प्रकारचं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करा, बीच कँडीमध्ये करा. कापणं म्हणजे ते परत वाढणं आहे, मग त्यात कोणत्या डॉक्टरचा दोष नसतो. रिकरन्स ते होणारच आहे. कापल्यानंतर तुमचा स्टूलचा कंट्रोल जाणार, तो जाणारच आहे. मग कोणी किती काळजी घेतली तरी तो जाणारच आहे. म्हणजे साईड इफेक्ट सांगितलं. लेझर निघाले, हल्ली लेझरचा फॉरेन कंट्रीजनी बॅन केलेला आहे, पण तरी आपल्या इंडियामध्ये लेझरची ट्रीटमेंट चालू आहे. अनेक फॉरेन कंट्रीमध्ये लेझर बॅन केलं गेलं आहे, कारण त्याचे साईड इफेक्ट्स भरपूर आढळून आलेले आहेत. त्याच्यामुळे फिस्टुला तयार होतो, लेझर बॅन होतं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपली जी सर्जरीची पद्धतमध्ये कापून टाके मारणं आणि पेशंटला झोपवणं ह्या काही करायलाच लागत नाही. पेशंट हसीखुशीने तो ट्रीटमेंट घेऊ शकतो. रिकरन्स नसल्यामुळे त्याला कोणत्याही प्रकारचं बंधन नसतं ते आणि आरामात तो राहू शकतो. कॉम्प्लिकेटेड पाईल्स, अगदी प्रोलॅप्स पाईल्स असेल त्यांना ॲडमिट केल्यानंतर कमीत कमी 4-5 दिवस राहावं लागतं. पण माझ्याकडचे अतिशय काही उदाहरणं अशी आहेत की कॉम्प्लिकेटेड केस पाईल्स सगळं अंगाबाहेर आलेलं आहे, त्याला उठता येत नाही, बसता येत नाही, पण हा पेशंट माझ्या प्रोसेसने फक्त 5 मिनिटात हे ट्रीटमेंट घेऊन जाऊ शकतो. बाहेर ठिकाणी जे ट्रीटमेंट होते, क्षारसूत्र ट्रीटमेंट करणारे पण भरपूर जण आहेत, पण क्षारसूत्रामध्ये जे माझं रिसर्च ओझोनचं आहे त्या रिसर्चचं आपल्याला बेनिफिट आहे आणि ही ट्रीटमेंट करणारा महाराष्ट्रामध्ये माझ्याकडेच ही ट्रीटमेंट होते. बाकी ओझोन क्षारसूत्र चिकित्सा कोणीही करत नाही आहे. अच्छा अच्छा. डॉक्टर मला एक सांगा, तुम्ही आणि तुमच्या पत्नी डॉक्टर लीनता लोळगे ज्या ओझोन थेरपिस्ट आहेत, ओझोन थेरपी तज्ज्ञ आहेत, तुम्ही दोघंही कलासिद्धी हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णांवर उपचार करतायत, रुग्णसेवा करताय. तसंच रेड क्रॉस सोसायटी ठाण्याचे सुद्धा तुम्ही सल्लागार आहात. तर मला एक सांगा, या माध्यमातून तुम्ही कलासिद्धी हॉस्पिटलबद्दल आणखी काय सांगाल? मी बऱ्याच NGOशी कनेक्टेड आहे, रोटरी क्लबमध्ये आहे आणि रेड क्रॉस सोसायटीचा चेअरमन आहे. याच्यामध्ये आम्ही वेगवेगळे शिबिरं घेतो आणि ह्या शिबिरामध्ये म्हणजे लोकांना
गरीब लोकांना त्याचा तर फायदा होतोच होतो. आणि ही जी चिकित्सा आहे अनेक लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून अनेक गावोगावी जाऊन मी शिबिरं घेतो. तर त्या शिबिराच्या लोकांना सुद्धा एकच सल्ला आहे की कोणालाही जर ट्रीटमेंट हवी असेल किंवा कोणाला जर काही मोफत ट्रीटमेंट हवी असेल तर ते मोफत ट्रीटमेंटसुद्धा आपल्याकडे दिली जाते. आणि ह्या ट्रीटमेंटमध्ये सर्जरीपेक्षा अत्यल्प खर्चामध्ये काम होतं. आणि याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा तुम्हाला सलाईनच्या बाटलीचा खर्च, रक्ताच्या बाटलीचा खर्च असे अनेक एक्सपेन्सिव्ह प्रकार करावे लागत नाहीत. नंतर एक्सरे काढा, दिवसातून 4 वेळेला ब्लड रिपोर्ट करा, हे खर्चाचं काम नाही आहे. स्पायनल ॲनेस्थेसिया बोलून त्यांच्या ॲनेस्थेसिसचे पैसे वाढवायचे तेही नाही आहे. म्हणजे अशा रीतीने माफक खर्चामध्ये अतिशय उत्कृष्ट चिकित्सा आपल्या या ओझोन क्षारसूत्राने दिली जाते. रुग्णाचा ऑफिसचा वेळ वाचतो, त्याला ऑफिसला दांड्या मारून नुकसान करायला लागत नाही, तो चालता फिरता असतो. त्यामुळे त्याला कुठल्याही प्रकारचा कुठेही गावी जाताना वगैरे तो गावचे लोक येतात, आरामशीर करून लगेच त्यांच्या गावी जाऊ शकतात. गावचं तर सोडा, माझ्याकडे जर्मनीचे पण जे काही जण आलेले ते लगेच करून ट्रीटमेंट करून घरी जाऊ शकतात. त्यांना फॉलोअप करायची मला काही गरज पडत नाही. अच्छा अच्छा. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, खरं तर आपण डॉक्टर असं म्हणतो की उपचारांपेक्षा प्रतिबंध कधीही चांगला. तर मुळात मूळव्याध भगंदरसारखे, पाईल्स फिस्टुलासारखे त्रास आपल्याला होऊ नयेत यासाठी आपण आपल्या पोटाची किंवा ज्याला आपण गट हेल्थ म्हणतो ती सुद्धा चांगली असे ठेवणं गरजेचं आहे आणि पोटाची काळजी घेणं गरजेचं आहे. आणि यात सगळ्यात महत्त्वाची भूमिका असते ती आहाराची. तर आहार मुळात आपला कसा असला पाहिजे? तुम्ही म्हणता त्याचं म्हणजे प्रिव्हेंटिव्ह इज बेटर दॅन क्युअर. म्हणजे आपण प्रिव्हेन्शन म्हणजे काय, आहाराचं तुम्ही, माझं म्हणणं असं असतं की ऑपरेशन नंतर तर मी हे बंधन नसतं, पण हे होऊ नये म्हणून तुमच्या याच्याप्रमाणे आपण प्रिव्हेंटिव्ह म्हणजे मलबद्धता होऊन द्यायचं नाही. मग तुम्ही काही पण खा, त्याच्यामध्ये पाणी भरपूर प्या, ताक भरपूर प्या आणि तुपाचं सेवन खूप करा. म्हणजे रात्री झोपताना 1 वाटी पाण्यामध्ये 4-4, 5-5 चमचे तूप टाकून मिक्स करून ते कोमट पाणी प्या. त्याच्यामुळे आतड्याला संपूर्ण स्निग्धता मिळते. कारण खाणं मुंबईच्या लोकांना किंवा शहराच्या लोकांना खाण्यावरती कंट्रोल ठेवणं खूप कठीण जातं. आता रस्त्याने जाताना जर वडापाव दिसला तर कोणीही खातच, पण त्या पावाच्यामुळे जे होणारं शुष्कता आहे ती शुष्कता तुमच्या तुपसेवनाने, घृतसेवनाने ते निघून जाते. पाणी जेवढं प्याल तेवढं ते गट वॉश होऊन जातं. म्हणजे संपूर्ण आपल्याला आतड्याला शुद्धीकरण झालं की गुदद्वारावरती त्याचं प्रेशरच येणार नाही. प्रेशर आलं नाही का पाईल्स होणार नाही, पाईल्स झालं नाही का फिस्टुला होणार नाही. म्हणजे मग कोणत्या डॉक्टरची गरजच पडणार नाही. अच्छा, मला आणखी एक विशेषतः लहान मुलांच्या बाबतीत विचारायचं आहे. लहान मुलांना जेव्हा असे काही त्रास होतात तेव्हा त्यांना मुळात सांगता येत नाही, प्रचंड वेदना त्यांना होत असतात. तर लहान मुलांची काळजी आपण यात कशी घेतली पाहिजे? लहान मुलांना सांगता येत नाही, पण ते लहान मुलांना शिला बसतच नाही. मग शिला पाय वरती उचलून घेतात तेव्हा आईला त्यांच्या समजतं आणि मग गुदद्वाराचं आईचं चेक करते, आई डॉक्टर असते. त्याच्यामध्ये जर मांसाखोर किती जणांना मी 2 वर्षाच्या मुलाचं मी पाईल्सचं ऑपरेशन केलं तेव्हा लिटरली स्ट्रॉबेरी एवढे त्याचे पाईल्स बाहेर यायचे आणि आतमध्ये जायचे. आणि त्या मुलांना ऑपरेशन करणं म्हणजे खूपच कठीण आहे. पण ते आपल्या प्रोसेसमध्ये लोकल ॲनेस्थेसियामध्ये त्यांचं मी ट्रीटमेंट केली. पण हे जे लहान मुलांचं जे आहे, लहान मुलांना सुद्धा बाहेरचं जंक फूड खायला देतात आणि ते त्यांचे पॅरेंट्सच देतात. तर पॅरेंट्सच ते देतात. तर जंक फूड त्यांना खायला न देता त्यांना भात, वरण, तूप हे जास्ती दिलं तर जास्ती बरं पडतं. फळं जास्ती खायला द्यायला पाहिजे, म्हणजे त्यांना कॉन्स्टिपेशन होणार नाहीत जास्ती. आणखी एक मला स्त्रियांविषयी विचारायचं आहे. स्त्रियांमध्ये विशेषतः प्रेग्नन्सीच्या दरम्यान सुद्धा असे सगळे त्रास उद्भवू शकतात. त्यावेळी कशी ट्रीटमेंट असते? काहीच आपण ओझोन ट्रीटमेंट प्रेग्नन्सीच्या वेळेला कोणताही डॉक्टर म्हणजे पाईल्सच्या संदर्भात त्या स्त्रीला ट्रीटमेंट देऊ शकत नाही. 9 महिने तिला तसंच वेदना सहन कराव्या लागतात. पण तो अनेक प्रेग्नंट स्त्रीच्या मध्ये पाईल्सचं म्हणजे ही ओझोन क्षारसूत्र चिकित्सा यशस्वी ठरलेली आहे की आपण ॲनसमध्ये बोट जरी घातलं तरी ॲबॉर्शन व्हायची शक्यता असते. मग त्या अशा वेळेला ट्रीटमेंट देणं हे खूपच कठीण जातं. पण मी 6व्या महिन्यामध्ये, 4थ्या महिन्यामध्ये अशा गरोदर महिलांना हे ओझोन चिकित्सा देऊन मूळव्याधीपासून मुक्त केलेलं आहे. पण त्यांना ते होऊ नये त्याला काही इलाजच नसतो. कारण जसं जसं प्रेग्नन्सीचा उदराचा आकार वाढतो तसं त्या गुदद्वारावरती प्रेशर हे येतंच. त्यांनी पण तूप
ताक हे सेवन केलं, लिक्विड दूध वगैरे जास्त सेवन केलं तर मधबद्ध तर होणार नाही. कारण प्रेग्नन्सीचं प्रेशर तर ते येणारच आहे, ते आपण टाळू शकणार नाही. आणि जर समजा अशी वेळ आलीच तर ह्या माझ्या प्रोसेसनी आपण त्यांना यशस्वीरित्या बाळाला धक्का न लावता ही प्रोसेस मी करू शकतो. नक्कीच. तर आपण पाहिलं डॉक्टर विवेक लोळगे आपल्यासोबत होते. डॉक्टर कलासिद्धी हॉस्पिटलच्या माध्यमातून ठाणे इथे हॉस्पिटल आहे आणि या हॉस्पिटलच्या माध्यमातून पाईल्स आणि फिस्तुलासारख्या व्याधींवर अतिशय प्रभावी अशी अद्भुत अशी ओझॉन क्षारसूत्र चिकित्सा जी आहे ही चिकित्सा डॉक्टर करतात आणि अनेकांना याचा फायदा झालेला आहे. तुम्हाला सुद्धा अधिक माहिती या सगळ्याविषयी हवी असेल किंवा तुम्हाला डॉक्टरांना भेटायचं असेल तर तुम्ही त्यांची अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि त्यासाठी स्क्रीनवर जे नंबर दिलेले आहेत ते तुम्ही तुमच्या डायरीत नोंद करून घ्या. डॉक्टर तुम्ही इथे आलात त्यासाठी खूप आभार तुमचे. थँक्यू. यानंतर साम संजीवनीमध्ये इथे थांबतोय. पुन्हा भेटूया नवीन विषयांसह आणि नवीन तज्ज्ञांसह. तोपर्यंत नमस्कार.